सह्याद्री थरथरला, गडावर काळोख दाटला आणि एक छावा उठला. स्वराज्यासाठी त्राण अर्पण करणाऱ्या वीरांची ही गाथा. पन्हाळगडावर सिद्धी जौहराने घातला भयंकर वेढा. 4 महिने गेले अंधार झाला, आशा विझली. शिवा काशीद पुढे आला राजे. माझा जीव जाऊ दे पण स्वराज्य जिवंत राहिलंच पाहिजे. रात्रीच्या काळोखात विजय सारखी धाव घेत महाराज निघाले विशाळ गडाकडे. सह्याद्रीचा श्वासच जणू थांबला. जय भवानी जय शिवाजी वीरांचा उद्गार. पन्हाळगड ते पावनखिंड ज्वालामुखीचा प्रहार. खिंडीच्या वाटेवर शत्रूचा काळा महासागर. तेथे उभा ठाकला वीरबाजी प्रभू देशपांडे. महाराज तुम्ही चला पुढे, ही खिंड मी लढवीन शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांच्या शब्दांत विजेचा जोर, हृदयात महादेवाचा ध्यास. 300 मावळे पण धैर्य पर्वत राशी. 12,000शी लढताना आकाशही थरथरले. माझी प्रभू पानखिंडच्या दगातही अर्जाचे रक्त धगधगते. झाली रक्ताने लाल माती. मावळ्यांनी दिली वीरसिंहाची साक्ष. प्रभू लढता हिले छिन्न विछिन्न झाला तरी ही खिंड न सोडता वचन पाळलं. तेवढ्यात विशाळ गडावर तोफ भारदस्त धडाडली. राजा पोहोचले हे ऐकताच बाजी हसलन, डोळे मिटले आणि इतिहासाच्या पानावर अमर झाले. धन्यबाजी प्रभू. शिवरायासाठी ज्यांनी दिला त्राण, तेच खरे स्वराज्याचे प्राण.